हॅलो यूट्यूब फॅमिली। तर आज बनवलं आपण पोंगा आईस्क्रीम। बघता क्षणी तोंडाला पाणी येणारा पोंगा आईस्क्रीम आता घरच्या घरी कसा बनवायचा, तर चला मग ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की पोंगा आईस्क्रीम कशी बनवायची। तर चला मग रेसिपी बघू। तर त्यासाठी घ्यायची व्हिपिंग क्रीम घ्यायची आणि ज्या पातेल्यामध्ये आपण व्हिपिंग क्रीम फेटायची आहे ते पातेलं अगोदरच अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। आता उन्हाळा सुरू आहे म्हणून थोडं प्रॉब्लेम येतं क्रीम फेटायला, त्यासाठी भांडं अगोदर थंड करून घ्यायचं, म्हणजे पटकन आपल्याला व्हिपिंग क्रीम ही फेटता येते। आणि सध्या आपल्या केकच्या ऑर्डर पण चालू आहे, तर त्यासाठी मी व्हिपिंग क्रीम इथं शिल्लक आणली होती, त्यामधलीच थोडीफार उरली होती। तर चला म्हटलं आज पोंगा आईस्क्रीम बनवू आपण। नंतर इथं आपण आईस क्यूब पण बनवून घेतले होते आणि ते एका छोट्या टोपल्यामध्ये काढून घेतले। आणि त्यामध्ये ठेवायचं क्रीमचं पातेलं ठेवायचं आणि नंतर इथं आपण क्रीम फेटून घेणार आहे आता। आणि अशी आपली इथं क्रीम फेटून घ्यायची। आणि इथं क्रीम फेटेपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझी आणि पोंगा आईस्क्रीमची। जेव्हा पण आमच्याकडे पोंगा आईस्क्रीम विकायला यायची तर तेव्हा असं वाटायचं की हे कशी बनवत असेल। दुपारच्या वेळेला तो आमच्याकडे पोंगा आईस्क्रीम घेऊन यायचा, तर तेव्हा आम्ही सर्व बहीण भाऊ पोंगा आईस्क्रीम सर्वजण 1 ते 2 रुपयाला घेऊन सर्वजण एन्जॉय करायचो। पण तेच आता पोंगा आईस्क्रीम मी माझ्या घरगुती किचनमध्ये बनवते आणि माझ्या मुलांना स्वतः बनवून खाऊ घालते। तर खरंच खूप भारी वाटतं की आपण पण ह्या सगळ्या गोष्टी आता बनवून करून खाऊ शकतो किंवा आपल्या मुलांना अशा नॅचरल गोष्टी देऊ शकतो। आपल्या घरगुती बनवेल पोंगा आईस्क्रीम किंवा आईस्क्रीम। तर चला आता इथं आपली आता पूर्णपणे क्रीम पण फेटल्या गेली आहे। नंतर घ्यायचं इथं रोज नोझल घेतलं होतं मी इथं आणि पायपिंग बॅग थोडी भरली होती, म्हणजे आपला अगोदर केक झाला, ऑर्डरचा केक होता तो झाला। नंतर त्याच कॅरी बॅगमध्ये मी इथं फूड कलर टाकून घेतला येल्लो कलरचा। आणि नंतर इथं मार्केटमधून मी पोंगे आणले होते 20 रुपयाला। 20 रुपयाला मला 10 मिळाले हे पोंगे। नंतर ते मी काचेच्या गिलासामध्ये काढून घेतले, म्हणजे आपल्याला आईस्क्रीम त्यामध्ये टाकायला व्यवस्थित पडते। नंतर पायपिंग बॅगमध्ये इकडं आईस्क्रीम टाकून घ्यायची आणि नंतर काढून घ्यायचे फुलं काढून घ्यायचे। पूर्णपणे आतपर्यंत आपल्याला हे पोंगे अगोदर भरून घ्यायचे, नंतर वरून फुलं काढायचे। आणि असे रोज फुलं आपण इथं काढून घेतले। आणि 4 इथं मी पोंगे घेतले होते, 4ही पण मी डेकोरेट करून घेतले। आणि डेकोरेटसाठी वापरले होते इथं मी शुगर बॉल व्हाईटवाले। आणि जी आपण अगोदर चेरीचा व्हिडिओ टाकला होता ती चेरी परत रेड कलरची। आणि छानपैकी अशा ह्या मार्केटसारख्या पोंगा आईस्क्रीम आपण घरीच बनवल्या, अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये। आणि बघा किती छान दिसत होते आपल्या पोंगा आईस्क्रीम। आणि तुम्ही कधी बनवताय मग पोंगा आईस्क्रीम, मला पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा। अगदी कमी साहित्यामध्ये हे पोंगा आईस्क्रीम आपण इथं तयार केल्या। आणि घरगुती पोंगा आईस्क्रीम तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आणि हे बघा मी खाल्ली होती तर पूर्णपणे आतमध्ये आपले हे आईस्क्रीम इथं गेली होती। तर चला मग थँक्यू।